नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत आपला दुसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे सिंपल मशीन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सभोवताली वेगवेगळ्या मशीन्स पाहत असतो, ज्याचं पर्पज जे आहे दॅट इज यूज्ड टू लिफ्ट हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. या चॅप्टर अंतर्गत आपण वेगवेगळे सिंपल मशीन्सचा अभ्यास करणार आहोत आणि त्या सिंपल मशीन्स वापरून आपल्याला त्या मशीन्स संदर्भातील प्रॉब्लेम्स इथं सॉल्व करायचे आहेत. चला तर मग सुरू करूया आपला नवीन टॉपिक, ज्याचं नाव आहे सिंपल मशीन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण काही डेफिनेशन्स पाहूयात, ज्याच्यामध्ये आहे सिंपल मशीन किंवा लिफ्टिंग मशीन्स म्हणजे काय. तर सिंपल मशीन किंवा लिफ्टिंग मशीन म्हणजे दॅट इज नथिंग बट ए डिव्हाइस. हे एक डिव्हाइस आहे विच इज यूज्ड फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम effort. It is a device used for lifting. Lifting means उचलण्यासाठी. heavy load with minimum effort. जास्तीत जास्त लोड उचलण्यासाठी मिनिमम एफर्ट लावणारे किंवा लागणारे मशीन दॅट इज नथिंग बट सिंपल मशीन किंवा लिफ्टिंग मशीन. याची डेफिनेशन काय पहा. इट इज ए डिव्हाइस विच इज यूज्ड फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. असं डिव्हाइस ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी एफर्ट लावून जास्तीत जास्त लोड उचलणार आहे, असं डिव्हाइस म्हणजे सिंपल लिफ्टिंग मशीन. एक्झाम्पल जर पाहिलं तर याचं एक्झाम्पल आहे स्क्रू जॅक, त्यानंतर सिंपल ॲक्सल अँड व्हील, एखादं 4 चाकी वाहन बंद पडल्यानंतर म्हणजे पंक्चर झाल्यानंतर टायर काढण्यासाठी वापरलेलं जे मशीन आहे दॅट इज अ स्क्रू जॅक. ते स्क्रू जॅक देखील सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. त्यानंतर सिंपल व्हील अँड ॲक्सल, आपण विहिरीवरती किंवा आडावरती पाणी शेंदायसाठी, पाणी बाहेर काढण्यासाठी जे मशीन्स वापरतो दॅट इज नथिंग बट सिंपल व्हील अँड ॲक्सल. अशा प्रकारच्या मशीन्सना आपण सिंपल मशीन्स किंवा लिफ्टिंग मशीन्स असं म्हणणार आहे. नाव कंपाऊंड मशीन्स. कंपाऊंड मशीन म्हणजे वेगळं असं काही नाही, दॅट इज ऑल्सो ए टाईप ऑफ सिंपल मशीन. फक्त फरक एवढाच आहे, कंपाऊंड मशीन इज हॅविंग नंबर ऑफ सिंपल मशीन्स अँड नंबर ऑफ मेकॅनिझम्स फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. म्हणजे यामध्ये नंबर ऑफ सिंपल मशीन्स असणार आहेत.
Compound machine is a device having number of simple machines and number of mechanisms. कशाकरिता? To lift heavy load with minimum effort. असं मशीन ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सिंपल मशीन्स आहेत आणि नंबर ऑफ मेकॅनिझम्स आहेत फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. आता याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर क्रेन इज ए कंपाऊंड मशीन. आतापर्यंत आपण सिंपल मशीन्सच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं की मशीन इज यूज्ड फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. आता हे लोड आणि एफर्ट म्हणजे नेमके काय आहेत ते आपण समजून घेऊयात. लोड इज नथिंग बट वेट टू बी लिफ्टेड. जे आपल्याला वजन उचलायचं आहे ते वजन म्हणजेच लोड. The weight to be lifted is called load. Load जे आहे that is denoted by letter capital W. इथून पुढे सिंपल मशीनचा टॉपिक जोपर्यंत आहे तोपर्यंत लोड म्हणजे कॅपिटल W. अँड लोड जे आहे लोड इज मेजर्ड इन न्यूटन और किलो न्यूटन. न्यूटन किंवा किलो न्यूटन KN. आता एफर्ट म्हणजे काय? लोड उचलण्यासाठी लावलेली ताकद. फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड. फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड is called effort. आणि एफर्ट जे आहे is denoted by कॅपिटल लेटर P. इथून पुढे या चॅप्टरमध्ये एफर्ट म्हटल्यानंतर कॅपिटल P आणि एफर्ट जे आहे दॅट इज मेजर्ड इन न्यूटन और इन किलो न्यूटन. एफर्ट जो आहे तो न्यूटनमध्ये असणार आहे किंवा किलो न्यूटनमध्ये असणार आहे. मित्रांनो, इथं एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे. सिंपल मशीनचा उपयोग काय आहे? सिंपल मशीन इज यूज्ड फॉर लिफ्टिंग हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. म्हणजेच काय? इथे जर वेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची ती म्हणजे लोड इज ऑलवेज ग्रेटर दॅन एफर्ट. लोड इज ग्रेटर दॅन एफर्ट म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये
दिलेल्या व्हॅल्यूमध्ये लोडची व्हॅल्यू ही मोठी असणार आहे कुणापेक्षा, एफर्टपेक्षा. म्हणजे W इज ऑलवेज ग्रेटर दॅन एफर्ट P. किंवा आपण असं म्हणू शकतो की एफर्ट हे लोडपेक्षा कमी असणार आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आता आपण पुढची डेफिनेशन पाहूया, मेकॅनिकल ॲडव्हांटेज. मेकॅनिकल ॲडव्हांटेज यालाच आपण इथून पुढे म्हणणार आहोत MA, कॅपिटल M कॅपिटल A. MA म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हांटेज. मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज रेशो ऑफ लोड टू द एफर्ट. मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज the ratio of load to effort. म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट. म्हणजेच काय, MA इज इक्वल टू लोड म्हणजे W आणि एफर्ट कॅपिटल P. तर हा आपला फॉर्म्युला आहे. मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट, दॅट इज MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. मग हे मेकॅनिकल ॲडव्हांटेजचं युनिट काय असेल, तर Wचं युनिट जे आहे ते न्यूटन आणि P इज मेजर्ड इन न्यूटन. मग मेकॅनिकल ॲडव्हांटेज जो आहे इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. त्यामुळं याचा न्यूटन आणि याचा न्यूटन कॅन्सल होईल आणि मेकॅनिकल ॲडव्हांटेजला कोणतंही युनिट येणार नाही. मेकॅनिकल ॲडव्हांटेज ही युनिट नसणारी क्वांटिटी आहे. इट इज युनिटलेस क्वांटिटी. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय ते आपण पाहूयात. व्हेलॉसिटी रेशोलाच आपण काय म्हणणार आहोत, कॅपिटल V कॅपिटल R, दॅट इज VR. व्हेलॉसिटी रेशो इज द रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय लोड. काय डेफिनेशन पहा, इट इज the ratio of distance moved by effort to distance moved by लोड. जे आपण फॉर्म्युलासाठी लिहिणार आहोत, VR इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय effort divided by distance moved by load. डिस्टन्स मूव्डच्या ऐवजी आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट असंही लिहू शकतो आणि इथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड असंही लिहू शकतो. हे दोन्हीही डिस्टन्सेस आहेत. त्यामुळं अगेन VR हा रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज असल्यामुळं VRलाही कोणतंही युनिट येणार नाही. जस्ट लाईक मेकॅनिकल ॲडव्हांटेज,
मेकॅनिकल ॲडव्हांटेज म्हणजे काय? लोड डिवायडेड बाय एफर्ट. लोड आणि एफर्ट दोन्हीही न्यूटनमध्ये असल्यामुळं मेकॅनिकल ॲडव्हांटेजलाही कोणतं युनिट नाही आहे. त्याचप्रमाणे व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. हे दोन्हीही डिस्टन्सेस असणार आहेत. ते एकतर सेंटीमीटरमध्ये दिलेले असतील किंवा मीटरमध्ये दिलेले असतील. त्यामुळं व्हेलॉसिटी रेशोलाही कोणतंही युनिट येणार नाही. आता आपण इफिशियन्सी ऑफ द मशीन कशी काढायची? एखाद्या मशीनची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी. ही इफिशियन्सी कशी काढतात ते पाहूयात. इफिशियन्सी ऑफ द मशीन, इट इज द रेशो ऑफ mechanical advantage to the velocity ratio. It is the ratio of mechanical advantage to the velocity ratio. MA म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हांटेज, VR म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. तर हा जो इफिशियन्सी ऑफ द मशीन जे आहे दॅट इज मेजर्ड इन पर्सेंटेज. Efficiency of the machine is measured in percentage. आणि efficiency of the machine is denoted by लेटर ईटा. म्हणून इफिशियन्सी ऑफ द मशीन इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हांटेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. आणि जी इफिशियन्सी आहे ती आपण काय करणार आहे? इट इज मेजर्ड इन पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये मेजर करायचे आहे, त्यामुळे याला मल्टिप्लाइड बाय काय करायचं आहे? 100 असं करायचं आहे. आणि आलेल्या उत्तरासमोर आपल्याला काय करायचं? याचं काय जे उत्तर येईल त्याच्यासमोर असं पर्सेंटेजचं साईन द्यायचं आहे. दॅट इज नथिंग बट इफिशियन्सी ऑफ द मशीन. विद्यार्थी मित्रांनो, इफिशियन्सी ऑफ द मशीन हा आपल्याला नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हांटेज टू द व्हेलॉसिटी रेशो. Efficiency is measured in percentage. Efficiency of the machine is denoted by letter eta. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? eta is equal to mechanical advantage divided by velocity ratio multiplied by 100. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं एफिशियन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो एफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हांटेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. एखाद्या मशीनचा आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हांटेज आणि व्हेलॉसिटी रेशो माहीत असेल तर आपण त्या मशीनची इफिशियन्सी काढू शकतो. ती इफिशियन्सीची जी काही येणारी व्हॅल्यू आहे ती जर का एक्झॅक्टली 50% आली तर ती मशीन जी असते ती काय असते? मशीन इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ रिव्हर्सिंग. काय म्हणायचं? मशीन इज जस्ट ऑन द पॉइंट of reversing. Machine is just on the point of reversing. मशीन हे रिव्हर्सिंग होण्याच्या मार्गावर आहे किंवा इट इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज रिव्हर्सिंग. ते आपण पुढील लेक्चरमध्ये विस्तृत माहिती घेणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्ही इतकं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी इफिशियन्सीची ही जी काही आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे ती जर का एक्झॅक्टली 50% आली तर आपल्याला मशीन इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ रिव्हर्सिंग. मशीन हे रिव्हर्सिबल होण्याच्या मार्गावर आहे, इतकं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग ही आलेली व्हॅल्यू जर का 50% पेक्षा जास्त आली, इफिशियन्सी इफ इट इज ग्रेटर दॅन, हे ग्रेटर दॅन आहे, इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%, तर अशा मशीनला आपण काय म्हणणार आहे, मशीन इज रिव्हर्सिबल. मशीन इज रिव्हर्सिबल. म्हणजे काय, मशीन हे रिव्हर्सिबल काम करू शकते. तुम्हाला डेफिनेशन विचारतात एक्झाममध्ये, व्हॉट इज रिव्हर्सिबल मशीन. मग त्यावेळी तुम्हाला डेफिनेशन काय लिहायचे, व्हेन इफिशियन्सी ऑफ द मशीन इज ग्रेटर दॅन 50%. व्हेन हे डेफिनेशन आहे, व्हेन द इफिशियन्सी ऑफ मशीन is greater than 50%, machine is called reversible machine. त्याचप्रमाणे इफिशियन्सी इफ इट इज लेस दॅन, दिस इज लेस दॅन, इफिशियन्सी लेस दॅन 50%, मशीन इज irreversible. Machine is irreversible. यालाच आपण काय म्हणणार आहे, मशीन इज नॉन रिव्हर्सिबल. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मशीन इज सेल्फ लॉकिंग. एखादं मशीन हे इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल किंवा सेल्फ लॉकिंग कधी असणार आहे, इफिशियन्सी ऑफ द मशीन is less than 50%. जर का मशीनची इफिशियन्सी 50%हून कमी आली तर मशीन इज इरिव्हर्सिबल, मशीन इज नॉन रिव्हर्सिबल किंवा मशीन इज सेल्फ लॉकिंग मशीन. आणि जर का एखाद्या मशीनची इफिशियन्सी इज एक्झॅक्टली 100%, मशीन इज आयडियल मशीन. मशीन इज आयडियल मशीन. तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेशन विचारू शकतात, व्हॉट इज आयडियल मशीन. त्यावेळी आपल्याला डेफिनेशन अशी लिहायचे, efficiency of the machine is exactly 100%. When efficiency of the machine is 100%, machine is called as ideal machine. पण विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या मशीनची इफिशियन्सी एक्झॅक्टली 100% कधीही येऊ शकत नाही. असं मशीन हे थिअरॉटिकल मशीन असतं, कारण अस्तित्वात असू शकत नाही. प्रॅक्टिकली जर पाहिलं तर कोणत्याही मशीनची इफिशियन्सी 100% येत नाही. पण आपण अभ्यासाकरता अशा मशीन्स आहेत आपल्याला
ज्याच्यामध्ये आयडियल मशीन्स म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हांटेज आणि व्हेलॉसिटी रेशो हे दोन्हीही या मशीनचे काय असतात, सेम असतात. आयडियल मशीनकरता मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो असं असेल. इथं जर पाहिलं मेकॅनिकल ॲडव्हांटेज आणि व्हेलॉसिटी रेशोची दोन्हीही व्हॅल्यू जर का इक्वल असेल तर हे याची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. 1 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 100 येणार. मग आपल्याला मशीन काय येणार, आयडियल मशीन येणार. म्हणजे आयडियल मशीनच्या संदर्भात हे मेकॅनिकल ॲडव्हांटेज आणि हा व्हेलॉसिटी रेशो दोन्हीही व्हॅल्यू कशा असतात, इक्वल असतात. त्याच वेळी आपल्याला काय येणार आहे, इफिशियन्सी ही 100% येणार आहे. म्हणून इफिशियन्सी ऑफ द मशीन इफ इट इज 100% ॲट दॅट टाईम मशीन इज कॉल्ड ॲज आयडियल मशीन. पण आयडियल मशीन हे अस्तित्वात नसतं. इट इज ए थेरॉटिकल कन्सेप्ट. प्रॅक्टिकली एखाद्या मशीनची इफिशियन्सी 100 किंवा 100पेक्षा जास्त कधीही येऊ शकत नाही. म्हणजेच मशीनची इफिशियन्सी ही 100पेक्षा कमीच येणार आहे, हे लक्षात घ्या.